नमस्कार, मी हर्षदा मुंडे. मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्याला मार्गशीर्ष महिना व गुरुवारचे व्रत याची माहिती घ्यायची आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिना हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा महिना आहे. ह्या महिन्यामध्ये हे गुरुवारचे व्रत केले जाते आणि ह्या महिन्याला 4 गुरुवार पडता आहे. पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर दिवशी आहे. दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबर रोजी आहे. त्यानंतर तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबर रोजी आहे. त्यानंतर चौथा गुरुवार हा 18 डिसेंबर रोजी आहे. तर आपल्याला पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करायचे आहे आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करायचे आहे. हे गुरुवार हे सुवासिना किंवा पुरुष मंडळी यांनीही केले जाते आणि हे गुरुवार करण्याचे लाभ आपल्याला माहिती पाहिजे. हे गुरुवार करण्यासाठी धनधान्य, आरोग्य, धनसंपदा, सर्व घरातील मुलाबाळांचे शिक्षण हे सगळे आपल्याला इच्छेप्रमाणे व्हावेत म्हणून आपण हे गुरुवारचे व्रत करायचे असते आणि याला एक धार्मिक महत्त्वही आहे. हे गुरुवार केल्याने आपल्या घरातही धनधान्य, लक्ष्मी यांची भरभराट होते. त्यामुळे हे गुरुवाराचे महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे. त्यामुळे हे गुरुवार सर्व सुवासिनींनी करावे आणि उद्यापनाच्या दिवशी सवाष्ण बोलवून त्यांना हळदी कुंकू आणि एक पोथीची प्रत किंवा एखादे फळ आपल्या इच्छेनुसार त्यांना प्रसाद बनवावा. गोड शिरा किंवा खीर असे बनवावे आणि त्या महिलांना हळदी कुंकू द्यावे. अशा पद्धतीने हे गुरुवारचे व्रत करायचे असते. आता हे मार्गशीर्ष महिन्याचे आणखी एक महत्त्व आहे. ह्या महिन्यामध्ये ज्या एकादशी येतात ती उन्नत एकादशी आणि मोक्षदा एकादशी. ह्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा संदेश दिला होता. त्यामुळे ह्या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. असं एक महत्त्व आहे. म्हणून ह्या महिन्यामध्ये श्रीकृष्णाचीही पूजा आवर्जून केली जाते. आणि तसेच आपल्याला ह्या पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून पहाटे उठायचे, छान स्नान वगैरे करून धूत वस्त्र परिधान करून आपल्याला ही पूजेची सुरुवात करायची आहे. त्या दिवशी घरही स्वच्छ पुसून घ्यावे. पाण्यामध्ये जाड मीठ टाकून घरातली फरची पुसून घ्यावी. अंगण सगळं साफ करावे. अंगणात छानशी रांगोळी काढावी, दिवे लावावे. घरातही देवाजवळ रांगोळी काढावी आणि छानसे दिवे लावावे. आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत तीही जागा स्वच्छ करून घ्यावी आणि एक चौरंग मांडून किंवा पाटावरही केली तरी चालेल. छान एक कलश तयार करायचा. कलशामध्ये 5 आपली विड्याची पानं किंवा एक आंब्याची डहाळी ठेवली तरी चालेल. त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वरती करावी आणि अशा पद्धतीने आपला कलश तयार करावा. कलशामध्ये एक सुपारी आणि एक नाणं टाकावं. अशा पद्धतीने आपलं हे कलश तयार झालेला आहे आणि हा कलश तांदळाची रास करावी आणि त्या रासेवरती हा कलश मांडावा आणि ह्या कलशाला समोर एक आपली महालक्ष्मी व्रताची जी पोथी आहे त्याची प्रत एक उभी करावी आणि तिचीही पूजा करावी. समोर विड्यांच्या पानावर गणपतीची स्थापना करावी आणि गणपतीचीही पूजा करावी. त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. आपल्याकडे जे काही फळं अवेलेबल असतील किंवा जी फळं असतील तेही ते प्रसादासाठी तिथे ठेवावेत आणि अशा पद्धतीने ही पूजेची मांडणी करावी. छान समया लावाव्या. तिथले वातावरण सगळे सुभूषित करावे. अगरबत्ती लावावी, धूप लावावा. अशा पद्धतीने ही पूजेची मांडणी होती. त्यानंतर आरती करावी आणि कहाणी वाचावी. ही कहाणी वाचल्यानंतरच सगळे आपले हे होते. त्यानंतर प्रसाद करावा. प्रसाद कुठलाही केला तरी चालेल. खिरीचा करावा किंवा गोड शिरा करावा किंवा आपल्या आवडीनुसार कुठलाही प्रसाद गोड करावे. घरामध्ये संध्याकाळी गोडधोडाचा प्रसाद करावा आणि दिवसभर हे व्रत करावे. उपवास करावा. उपवासाला फळे, दूध आपल्या आवडीनुसार जी फळं किंवा दूध आहे ते आपण घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने हे व्रत करावे आणि संध्याकाळी आरती करावी आणि सर्वांना प्रसाद द्यावा आणि मग जेवायला बसून उपवास सोडावा. अशा पद्धतीने आपले हे गुरुवारचे व्रत होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या व्रताची सांगता होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व पूजा हळदी कुंकू वगैरे वाहून त्याची उत्तर पूजा करावी आणि ही पूजा आपली उचलून घ्यावी. अशा पद्धतीने ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा केली जाते. हा मार्गशीर्ष महिना हा दानधर्मासाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्या महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केले, दिवे लावले, सजावट केली
ह्या अशा ज्या धार्मिक गोष्टी आहेत त्या केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते असे म्हटले जाते. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये दत्त जयंती येते. ह्या महिन्यामध्ये पुन्हा आपली खंडेरावांची चंपाषष्ठी येते. ह्या चंपाषष्ठीलाही खूप महत्त्व आहे हा. आणि तसेच अन्नपूर्णा देवीची जयंतीही याच महिन्यामध्ये येते. त्यामुळे ह्या महिन्याला देवदेवतांच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. अशा पद्धतीने आपण हा महिना पूर्ण मार्गशीर्ष महिना याची देवाची आराधना करून ह्या महिन्याचा लाभ घ्यावा. म्हणूनच मार्गशीर्ष महिना हा देवदेवतांसाठी किंवा त्यांची पूजाविधीसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे ह्या महिन्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्याच महिन्यामध्ये सुवासिनींनी मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवार जरूर करावे आणि ह्या गुरुवारचा लाभ घ्यावा. हे गुरुवार केल्यानंतर ह्या गुरुवारचा काय लाभ होतो आणि हे गुरुवारचे जी उपासना केल्यानंतर आपल्याला काय अनुभव येतो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. धन्यवाद.